तर 13 जागांवरती शिवसेना कॉम्प्रोमाइज करायला तयार नसल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातून किरण सामंत निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते। नारायण राणेंचा आशीर्वाद घेतानाचा किरण सामंत यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। मुख्यमंत्री शिंदे आणि नारायण राणेंच्या भेटीमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासंदर्भात चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते। तर किरण सामंत यांच्या उमेदवारीची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती। सातत्याने दावा केला जात होता की उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते आणि आता या शक्यतांना बळ आलेलं आहे। त्याला कारण ठरलाय हा व्हायरल झालेला व्हिडिओ। नारायण राणे यांचा आशीर्वाद घेतानाचा किरण सामंत यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासंदर्भात चर्चा झाल्याची देखील माहिती आहे। अमोल मोरे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अमोल, गेल्या अनेक दिवसांपासून या गोष्टीची चर्चा आहे की किरण सामंत यांना उमेदवारी मिळेल, तसे दावेही केले जात आहेत। शिक्कामोर्तब होतंय या गोष्टीवरती या व्हिडिओमुळे? प्रज्ञा, इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे की मागच्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर अनेक नावं चर्चेत आली, ज्यामध्ये रवींद्र चव्हाण असतील, नारायण राणे असतील, प्रमोद जठरांचं नाव चर्चेत होतं। किरण सामंत यांचं जर नाव बघितलं तर अगदी पहिल्यापासूनच चर्चेत कायम राहिलेलं आहे। याचं कारण असं की ते प्रबळ दावेदार असं मानलं जातं, पण मधल्या काही दिवसांमध्ये किरण सामंत यांचं नाव मागे पडलं आणि भाजपकडून दावा केला गेल्यामुळे रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांचं नाव पुढे आलं। पण ज्या वेळेला नारायण राणे यांचं नाव पुढे आलं त्याच वेळेला अगदी सोमवारीच, म्हणजे अगदी 8 दिवस अद्याप झालेले नाही आहेत, नारायण राणे MSMEच्या एका कार्यक्रमासाठी रत्नागिरीमध्ये आले होते। त्यावेळी त्यांनी पत्रकारांना सांगितलं की मी इच्छुक नाही आहे, आणि त्यानंतर त्यांनी अगदी पुढच्या 1-2 दिवसामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यामुळे नेमक्या या भेटीत काय चर्चा झाली असावी असे एकंदरीत तर्कवितर्क रंगवले गेले। पण काही माहितीची समोर त्यानुसार असं कळतंय की कदाचित जे किरण सामंत आहेत यांच्या उमेदवारीवरती जवळपास शिक्कामोर्तब होऊ शकतं। याचं कारण असं आहे प्रज्ञा, 2-3 टेक्निकल गोष्टी ज्या ग्राउंडवरती असं समजून घेतल्या पाहिजेत की विनायक राऊत म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचं जर कम्पेअर केलं तर या सगळ्या बंडखोरीनंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये खूप मोठी पडझड झालेली तुलनेनं दिसून येत नाहीये। अशा वेळेला विनायक राऊत यांच्यासमोर जर प्रबळ दावेदार म्हणायचं झालं तर कोण? नारायण राणे यांची प्रकृती अस्वस्थ आहे किंवा त्यांना काही वेळेला काही त्यांची तब्येत जी आहे ती त्यांना साथ देत नाहीये, त्याच्यामुळे त्यांचा जनसंपर्क जो आहे सध्याच्या घडीला हा रत्नागिरी किंवा रत्नागिरी जिल्ह्यातला जो तुलनेनं कमी प्रमाणात आहे। अशा वेळेला नारायण राणेंना हा प्रचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी झेपवणं कितपत शक्य होईल ही एक शक्यता होती। त्याचवेळी दुसरा जर गोष्ट बघायला गेली तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं प्राबल्य आहे। अर्थात पडझड जरी झालेली नसली तरी शिवसेनेला मानणारा एक मोठा वर्ग आहे। अर्थात त्याची आकडेवारी निवडणुकीनंतर समोर येईल, कुठल्या शिवसेनेला लोक मानतायत, पण धनुष्यबाण जर का चिन्ह या ठिकाणावरून गायब झालं तर त्याचा फटका हा मोठ्या प्रमाणात महायुतीला बसेल अशी ही मोठी शक्यता आहे। त्याच्यामुळे विनायक राऊत यांच्या समोर एकंदर तगडा उमेदवार आणि त्यातल्या त्यात धनुष्यबाण चिन्ह ज्याच्याकडे असेल असा उमेदवार देणं गरजेचं आहे। आणि अशा आत्ताच्या घडीला असा उमेदवार जर म्हटलं तर किरण सामंत यांच्याच भोवतीने सगळी गणितं फिरतात आणि ग्राउंडची ही शक्यता किंवा काही रिपोर्ट्सच्या वरती गेलेल्या आहेत त्यानुसार असं कळतंय की किरण सामंत यांच्या नावाच्या बाजूने हे रिपोर्ट जे आहेत ते झुकतं माप देत आहेत, कारण की विनायक राऊत यांच्या समोर आव्हान उभं करणं आणि एक चांगला चेहरा किंवा आणखीन एक खासदार महायुतीला निवडून द्यायचा असेल तर किरण सामंत हा एक सक्षम पर्याय होऊ शकतात अशी शक्यता आहे। आणि त्यामुळे किरण सामंत यांच्या उमेदवारीबाबतची शक्यता किंवा त्यांना उमेदवारी मिळेल ही गोष्ट अधिक वाढलेली आहे। अर्थात येत्या काही दिवसांमध्ये याबाबतच्या गोष्टी स्पष्ट होतील, पण आपल्याला सूत्रांनी जी माहिती दिली ते असं कळतंय की किरण सामंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता पुन्हा एकदा बळावलेली आहे। आणि हे सगळं करत असताना महायुतीतले जे कोणी प्रमुख पक्ष आहेत किंवा नेते आहेत त्यांची साथ घेणं गरजेचं आहे, कारण की नारायण राणे यांचं प्राबल्य देखील सिंधुदुर्गामध्ये आहे। इकडे चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शेखर निकम यांची प्राबल्य दिसून येत आहे। त्यामुळे ही गणितं जुळल्यास किरण सामंत यांना इझी होईल आणि बरोबर या सगळ्या समीकरणांचा विचार करून मग पुढचा निर्णय घेतला जाईल। अमोल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।